हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बाजरीच्या मुरमुऱ्यांपासून चटपटीत अशी ओली भेळ। खूप पटकन होती, छोट्या भुकेसाठी किंवा इव्हिनिंगच्या टाईमला एक स्नॅक म्हणून तुम्ही याला नक्की करू शकता। आता हा बाजरीच्या मुरमुऱ्यांचं पॅकेट मी डीमार्टमधून आणलं आहे। तिथं आता हे इझिली मिळून जातं। तर याच मुरमुऱ्यांपासून तुम्ही न्यूट्रीबार किंवा सलाड किंवा आपला जो कोरडा चिवडा असतो तो करू शकता, किंवा असे जे गुळाचे आपले लाडू असतात चुरमुऱ्याचे आपण करतो तर तेही करू शकता। मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे। आणि तुम्ही डीमार्टमध्ये गेला तर तुम्हाला बाजरी किंवा ज्वारीचेही असे पॅकेट्स मिळतील। तर आज आपण आता हे बाजरीचे मुरमुरे घेतलेत, 1 वाटी इथं मी घेतलेत आणि त्याची आपण आता ओली भेळ करणार आहोत। तर कधी पण ओली भेळ करताना असं थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करता येतील। तर आता 1 वाटी मुरमुरे घेतलेत, तर त्यात मी 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात सगळे भेळेचे जे आपले सगळे साहित्य असतात ते ॲड करू शकता। इथं बारीक चिरलेला थोडा टोमॅटो घेतला आहे। आणि आता भेळ म्हटल्यावर आपण फरसाण तर स्किप करू शकत नाही, म्हणून इथं अर्धी वाटी मी फरसाण घेतला आहे। तुम्ही याच्याऐवजी स्प्राउट्स जे येतात ते घेतले तरी चालतील। एक छोटा चमचा मी इथं लाल तिखट आणि एक छोटा चमचा आपला जो चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, थोडीशी पिठी साखर असं घेतलं आहे। आणि त्याचबरोबर इथं आपली खजूर चिंचेची चटणी। आणि या आता सगळ्या जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला ही खायची आहे त्याच वेळेस पटकन हे भेळ किंवा चिवडा हा असा बनवायचा। कारण काय होतं, हे मुरमुरे थोडेसे ओलसर झाले की चिकट लागतात, म्हणून ज्यावेळेस आपल्याला पटकन खायचे तेव्हा पटकन बनवून तुम्ही सर्व करू शकता। आता प्लेटमध्ये काढून आपण याला छान सर्व किंवा डेकोरेट करणार आहोत। तर आता यावरती पण थोडंसं आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत। कांदा टाकायचा, त्यानंतर थोडासा जो आपली चिंचेची चटणी असती ती घालायची आणि चाट मसाला, कोथिंबीर आणि जी बारीक शेव येते तर ती आपल्याला भरपूर घालायची, म्हणजे असं खाताना छान त्याचा क्रंच येतो। तर इथं आपली झाली अशी बाजरीपासनं मस्त खमंग अशी चटपटीत ओली भेळ। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर उद्या संडे तर एकदा नक्की करून बघा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।